नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं पुढील भूमिका ठरवण्याच्यासाठी मनोज जरांगे यांनी सभा बोलवलेली आहे. त्यांची ही सभा बैठकीच्या अनुषंगानं होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये मराठा समाजातले त्यांचे समर्थक पुढे आरक्षणाचं आंदोलन कसं न्यायचं ते सांगणार आहेत. सगळे सोयरे आणि सरसकट या दोन मुद्द्यांच्या भोवती सध्या जरांगेंचं आंदोलन फिरतंय. मराठ्यांच्या कुणबी असलेल्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा आरक्षणाचा लाभ द्या, सगळे सोयऱ्यांच्यासाठी तातडीनं आदेश काढून कायद्याचं संरक्षण त्या मागणीला द्या, या मागण्या प्रामुख्यानं पुढे ठेवल्या जात आहेत. पण हे सगळं सुरू असताना याच निमित्तानं चर्चेत राहत असलेले जरांगे आता स्वतःच्या अटकेच्या संदर्भातली चर्चा करायला लागले आहेत. प्रत्यक्षात आत्तापर्यंत तरी जरांगेंना जे जे हवंय ते द्यावं अशा भूमिकेत शिंदे सरकार राहिलेलं आहे आणि याच माध्यमातून त्यांच्या सगळ्या मागण्या आत्तापर्यंत तरी पूर्ण होत आलेल्या आहेत. त्यांची जी मागणी सगळे सोयरे आणि सरसकटच्या अनुषंगाने ठेवण्यात आली होती त्यावर सुद्धा अभ्यास सुरू आहे. अभ्यास पूर्ण झाल्याच्या नंतर त्याबाबतचा निकाल सरकार देईल. पण तत्पूर्वीच अचानक अटक केली तर महागात पडेल अशा आशयाचं एक सांकेतिक इशारावजा वक्तव्य जरांगेंकडून झालंय. आता मागची गर्दी कमी झाली म्हणून की काय, की भविष्यात आंदोलनाची दिशा दिसत नाही म्हणून की काय, अटकेची चर्चा सुरू झाली. प्रत्यक्षात ह्या संपूर्ण स्थितीत सरकार कशाला अटक करेल आणि अटक करून सरकारला काय साध्य करायचं आहे हा मुद्दा येतोच. त्यानिमित्तानं आजच्या चर्चेमध्ये आपल्यासोबत असलेले मान्यवर कोण यांचा आपण पटकन परिचय करून घेऊ. या चर्चेत आपल्यासोबत मराठा आंदोलक या नात्यानं स्नेहा गावकर आहेत, आपल्यासोबत जरांगेंचे समर्थक या नात्यानं डॉक्टर मोरे आहेत. आपण या चर्चेला पुढे नेण्याच्यासाठी सत्ताधारी गटाचे प्रतिनिधी म्हणून अरुण सावंत यांना सहभागी केलंय. ते शिवसेनेचे प्रवक्ता म्हणून या चर्चेत आहेत. सावंत साहेब, पहिला मुद्दा तर स्वाभाविकरित्या आपल्यासाठीच उपस्थित राहतो. जरांगेंना अटक करण्याच्यासाठीची परिस्थिती तरी महाराष्ट्रात आहे का? विनाकारण अटकेची शक्यता चर्चेत का आणली जात असावी? पहा, जरांगे पाटील यांना सरकार अटक करेल अशा बातम्या मी आपल्या चॅनलवरून पाहत आणि ऐकत आहे. परंतु सरकारला जरांगे पाटील यांना अटक करण्यासारखं असं काही घडलेलं नाहीये. आणि स्वतःच जर जरांगे पाटील असं म्हणत असतील की मुख्यमंत्री म्हणा किंवा उपमुख्यमंत्री किंवा सरकार, महायुती सरकार हे मला अटक करणार आहे आणि मला जर काही अटक केलं तर भारी पडेल, तर आम्हाला जरांगे पाटील यांना अटक करायचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरांगे पाटील यांनी भारी पडेल वगैरे वगैरे अशा धमक्यांच्या गोष्टी सुद्धा करू नयेत. सरकारकडे अनेक कामं आहेत, सरकार आपल्या कामामध्ये व्यस्त आहे, तोंडावर इलेक्शन आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाला कॅन्डिडेट कसे डिक्लेअर करता येईल, निवडून कसं आणता येईल, विकासात्मक काम आहे त्यांच्यावरती काम कसं करतील याच्यामध्ये बिझी आहे, व्यस्त आहेत. अरुण सावंत स्पष्टपणे सांगतायत. अर्थात त्यांचे शब्द जरी तितके थेट नसले तरीही त्यांची भावना स्पष्ट आहे. सरकारला आत्ता काही जरांगेंकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे आणि किंबहुना ज्या पद्धतीची भाषा वापरून जरांगे सांगू इच्छित आहेत की त्यांची अटक होऊ शकते तशी कोणतीही शक्यता नाही, हे तर त्यांनी स्पष्टच सांगितलंय. आपल्यासोबत जरांगेंचे समर्थक या नात्यानं डॉक्टर मोरे, त्यांनी आपली भूमिका आणि प्रतिक्रिया यावर देणं अपेक्षित आहे. प्रसाद सर जी, मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांना अटक करण्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती सरकारने निर्माण करून ठेवलेली आहे. शंका येते आमच्या सरकारच्या भूमिकेवरती. एका बाजूनं सहानुभूती दाखवायची आणि दुसऱ्या बाजूनं मात्र वेगवेगळे डाव खेळायचे, हा सरकारचा खेळ चाललेला आहे. सभांना, कालच्या परवडीच्या सभांना तुम्ही परवानगी नाकारता. माननीय उच्च न्यायालयामध्ये जाऊन आम्हाला ती परवानगी आणावी लागली. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला फायद्या तोट्याचं गणित आता लक्षात यायला लागलेलं आहे. प्रचंड जनसमुदाय हा जरांगे पाटलाच्या पाठीमागे आहे हे लक्षात आल्यानंतर तुम्ही गोडी गुलाबीची भाषा करू लागलेली आहात. याच्या अगोदर तर मुख्यमंत्री साहेब म्हणजे करेक्ट कार्यक्रम करतो होता आपण. त्याच्या अगोदरच्या सभेमध्ये तर उठून गेलेले दोनदा उपमुख्यमंत्री दोन्ही पण. त्याच्या अगोदरच्या कॉन्फरन्समध्ये पण म्हणजे सरकार जेसीबीवर गुन्हा दाखतं, त्यांच्या जवळच्या लोकांवरती गुन्हे दाखल करू लागलेले आहेत, त्यांच्या घरांना नोटीसी बजावू लागलेल्या आहेत. एका बाजूनं एवढं मोठं जन आंदोलन हे
नेस्तनाबूत करण्याचं, चिरडण्याचं जे कारस्थान आणि दुसऱ्या बाजूने मात्र जरांग्याच्या गोडीगुलाबीची भाषा करायची, ही सरकारची एक खेळी आहे असं आम्हाला वाटतं. जी डॉक्टर मोरे आपण सांगू पाहत आहात की प्राप्त स्थितीमध्ये राज्य सरकार हे दुर्लक्ष करत आहे, किंबहुना एका बाजूला दुर्लक्ष करत असल्याचा आव आणत प्राप्त स्थितीमध्ये जरांगे पाटलांच्या मागण्या सुद्धा सभा घेण्याच्या पूर्ण होत नाहीयेत. पण याचा अर्थ त्यांना अटक होईल असा असू शकतो का अरुण सावंत? मी मगाशीच सांगितलं प्रसादजी, या सरकारकडे अनेक महत्वाची कामं आहेत. या राज्याचा विकास आहे, शेतकरी आहेत, कामगार आहेत, स्त्री आहेत, मुलं आहेत, या सर्वांच्या विषयावरती त्यांना काम करायचं आहे. समोर निवडणुका आहेत. सरकारला काय पडलंय ना या जरांगे पाटलांना अटक करायची? जरांगे पाटील आपला लढा लढत आहेत. सरकारने जे काही मराठा समाजाला द्यायचं होतं हक्काचं, ते हक्काचं आरक्षण मिळवून दिलेलं आहे. मराठा समाज सुद्धा खुश आहे. तो आपला या आरक्षणाचा जो काही फायदा आहे तो फायदा घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. तरी सुद्धा जरांगे पाटील जर कुठल्या चुकीच्या पद्धतीने म्हणा किंवा घटनात्मक मार्ग सोडून इतर मार्गाने जर सभा आंदोलन करत असतील तर त्याच्याकरता पोलीस त्यांना ऑब्जेक्शन घेत असेल. सरकारचा याच्यामध्ये अटकाव करण्याचा किंवा अटक करण्याचा कोणताही हेतू सध्या तरी नाही आहे. ठीक आहे, आपण अतिशय स्पष्टपणे सांगून टाकलं की अटकेचा कुठलाच विषय नाही. आता पटकन स्नेहाताई आपल्यापर्यंत येतोय. विषय ज्या वळणानं पुढे सरकतोय ते आपल्याला लक्षात आलेलं आहे. मला या निमित्तानं एका गोष्टीचा खुलासा आपल्याकडून लागेल की जे आंदोलन आता खरं तर पाहायला गेलं तर ज्या गरजेच्याच अनुषंगानं अनावश्यक ठरलेलं आहे, त्यात लोकांचं लक्ष वेधण्याच्यासाठी अटकेची पुडी सोडली असावी का? नमस्कार. नमस्कार. नक्कीच तुम्ही आता अटकेची पुडी हा शब्द वापरलात, याच्यावर आता बरेच जण आक्षेप घेतील, पण मला तरी असं वाटतंय की मराठी आता आपल्या पोलीस भरती, शिक्षक भरती किंवा ऍडमिशन आणि परीक्षा याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि मराठा आरक्षण जे 10% सरकारने दिलेलं आहे त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत. प्रमाणपत्र कशी काढायची, जुनी प्रमाणपत्र चालतील का, ह्या सगळ्यामध्ये गुंतलेत. हे मराठी गुंतलेले आहेत आणि सरकार त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या निवडणुका असतील किंवा अन्य कामं याच्यावर लक्ष देत आहे. पण आता जिथे मूळ मागणीच संपलेली आहे त्या ठिकाणी आता कोणी लक्ष देत नाही, म्हणून स्वतःला अटक करणार हीच गोष्ट प्रत्येक सभेमध्ये जाऊन बोलणं हे कुठलं म्हणजे एक स्टंट करण्याचं साधन आहे का की मराठ्यांना फक्त बळी द्यायचा? त्यांनी आता कालच्या सभेत सुद्धा सांगितलं की तुम्ही 24 तारखेला हा पठ्ठा बघून घेईल म्हणे. अहो पठ्ठ्या बघून घेईल, पण आतापर्यंत झालेले गुन्हे जर मागे घेतलेले नाहीयेत तर मग आता जे पुढे गुन्हे होतील त्याची जबाबदारी कोण घेणार? ती घेणार नाही. पण मला अटक करणार म्हणून घाबरायचं आणि लोकांना अटक होण्यासाठी या म्हणून आमंत्रण द्यायचं आणि त्यांना गोवायचं जबरदस्ती, म्हणजे त्यांचा आरक्षणाचा त्यांना काही फायदा होणार नाही, ना नोकरीत ना शिक्षणामध्ये. हे बसणार आपले केसेस सोडवत आणि इकडे तिकडे भूमिगत राहणार. मला याच्यातून एक जो संदर्भ तुम्ही देऊ इच्छित आहात आणि तो लक्षात येतोय तो असा आहे की केवळ आणि केवळ सहानुभूतीसाठी अशी वक्तव्य होत आहेत का की चिथावणीसाठी होत आहेत? स्नेहाताई आपल्याला विचारलं, तुमचा आवाज ये जा करतोय सारखा, आपण बोला आता. सहानुभूती हा एक छोटा मुद्दा उरलेला आहे भाऊ. आता सहानुभूती अजिबात नाही, कारण मराठ्यांना आरक्षण मिळालंय तेव्हा आता मराठी सहानुभूतीत अडकणारे नाहीयेत. हे फक्त चिथावणी दिली जाते की मला अटक केलं तर हा सगळा जनसमुदाय तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला रस्त्यावर आणेल, तुमचं असं करेल तसं करेल, ह्या धमकी आहेत. हे काही सहानुभूती नाहीये. आणि स्वतःला अटक करणार हे कोण सांगतं? ज्याला भीती असते तो. एकदा तरी सरकारने सांगितलंय, कुठल्या माणसाने सांगितलंय का अटक करा म्हणून? साधी चौकशी लागलीये. मी जर स्वच्छ आहे तर मला घाबरायची गरज काय आहे? एसआयटी मला अटक होणार हे बोलायची गरजच काय आहे? चौकशीला सामोरं जायचं, आपलं स्वच्छ आहे, काही संबंध नाही, विषय संपला. स्नेहाताई सरळच सांगतायत, कर नाही त्याला डर कशाला. जर समजा चौकशी लागली आहे, त्या चौकशीत तुम्ही चुकला नसाल तर तुमच्यावर कोणती कारवाई होणार नाही. मग विनाकारण जे मराठे आता रोजगार मिळवण्याच्यासाठी, पोलीस भरतीच्यासाठी, इतर असलेल्या संधी मिळवण्याच्यासाठी प्रयत्नात आहेत त्यांना आपल्या अटकेची शक्यता सांगून पुन्हा एकदा आंदोलनात ढकललं जातंय का? हा आक्षेप स्नेहा गावकर यांनी मांडलाय. आपल्यासोबतचे डॉक्टर राजेंद्र मोरे त्याच्यासाठी उत्तर द्यायला तयार असतील, सक्षम असतील. डॉक्टर मोरे, आपली वेळ सुरू होतीये.
तसं तर मनोज दादा पाटलांना काही स्टंट करण्याची गरज नाहीये. प्रचंड मोठा समुदाय, आज तुम्ही परळची सभा पाहिली असेल, लाखो लोक तिथं आहेत. उद्या 24 तारखेच्या सभेमध्ये तुम्हाला अंतरवली सराटीच्या सभेमध्ये तुम्हाला 14 राज्याचे प्रतिनिधी दिसतील आणि असंख्य मराठा बांधव दिसतील. सभेत रूपांतर होईल त्या बैठकीचं. आणि जरांगा पाटलाचा जनाधार कमी झाला म्हणून त्यांना स्टंट करायचा, हे मात्र चुकीचं आहे. आणि सरकार एका बाजूने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतं. एवढं मोठं आंदोलन सरकारला पेलणार नाही आणि अजिबात झेपणार नाही. जेव्हा हे देशभर आंदोलन जाईल तेव्हा सरकारला यांच्या अधिक तीव्रता कळेल. 14 राज्यामध्ये हे जर प्रतिनिधी येतील आणि हे आंदोलन देशभर पोहोचेल तेव्हा कळेल. आता सरकार घाबरू लागलेलं आहे की जरांगे पाटलांनी 24 तारखेला जर भूमिका घेतली एखाद्या पक्षाच्या विरोधामध्ये तर काय होईल. अत्यंत संभ्रमाची स्थिती आहे आणि प्रचंड मोठा 6 कोटी समुदाय हा जरांगे पाटलाच्या पाठीमागे आहे. त्याच्याबद्दल इतकीच शंका नाही. किती कोणी त्याला गुमजाव करण्याचा प्रयत्न केला, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये फार काही तथ्य नाहीये. ते पुष्कळ लोकांचे प्रतिनिधी. आपण डॉक्टर मोरे या निमित्तानं 2 गोष्टींचे दावे केलेले आहेत, त्याच्यावर टप्प्याटप्प्यानं आपल्याला उत्तर घ्यायचं आहे. पहिल्यांदा तर तुमचा दावा आहे की सरकार घाबरलंय, येत्या बैठकीमध्ये जरांगे बोलतात काय? सरकार घाबरलंय का याची उत्तरं घेण्यासाठी आपल्या या चर्चेमध्ये उपलब्ध आहेत अरुण सावंत. मी यापुढे कुठलाही प्रश्न विचारण्याच्या ऐवजी अरुण सावंत आपण आपलं म्हणणं मांडावं. तुम्ही घाबरले असाल तर या चेहऱ्यावर तुमच्या तसं दिसलं असतं. पहा प्रसादजी, जे कोणी सभ्यगृहस्थ जरांगे पाटील यांचे समर्थक आता असं म्हणतायत की आम्ही 14 राज्यांमधून अशी माणसं गोळा होऊ, 14 कोटी होऊ, हे होऊ आणि ते होऊ. तर पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील समस्त मराठा समाजाला मला एक पुन्हा गोष्ट सांगायची आहे की जरांगे पाटील हे काही सरकारचे दुश्मन नाहीयेत आणि ना कधी नव्हते. आमचा प्रश्न हा मराठा समाजाशी संबंधित आहे. आम्ही जरांगे पाटील साठी म्हणत नाही आहोत. जरांगे पाटील हे फक्त एक नेतृत्व आहे जे मराठा समाजाला मिळालं. एक गरीब व्यक्ती, साधा सरळ जनतेच्या हक्कांसाठी लढणारा हडकुळा व्यक्ती भेटला. मला आनंद झाला होता. मी स्वतः मराठा आहे. आता मराठा समाजाची ही बाजू लढत असताना सरकार जरांगे पाटील यांच्या बाजूने होतं, मराठा समाजाच्या बाजूने होतं. आणि म्हणूनच आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सर्व प्रकारे परिश्रम घेऊन संपूर्ण मंत्रिमंडळाला काम लावून 10% आरक्षण मिळवून दिलं. आणि असं आरक्षण जे कायद्याच्या चौकटीत बसेल आणि कायमचं टिकेल असं आरक्षण मिळवून दिलेलं आहे. परंतु उगीच काहीतरी कोणाचं तरी ऐकून विरोधक येऊन त्यांच्या कानामध्ये आली तुतारी फुंकायला लागले. त्या तुतारीचा आवाज त्यांना आली जास्त गोड वाटायला लागलाय आणि म्हणून ते उगीच हे आंदोलन पुढे वाढू पाहत आहेत. परंतु मराठा समाजाला ते नकोय. मराठा समाजाला आता जे काही 10% आरक्षण मिळालंय त्याचा लाभ घेऊ द्या. गोर गरीब मराठा समाज अगोदरच गांजलेला आहे. कित्येक वर्ष त्यांना या मुद्द्यावर आपली जी सूचना आहे ना त्यावर मगाचपासून डॉक्टर मोरे काही फार बोलताना दिसत नाहीयेत. स्नेहा गावकर यांनी सुद्धा हाच मुद्दा मांडला होता. तुम्ही सुद्धा वारंवार समाजानं आता कुठल्या आंदोलनात अडकण्याच्या पेक्षा रोजगाराची जी संधी उपलब्ध झाली आहे तिचा लाभ घ्यावा असं दोघंही सांगतायत. डॉक्टर मोरे, समाज रोजगार घ्यायच्या प्रयत्नात असताना तुम्ही त्यांना आंदोलनाकडे आणू पाहताय, हा आक्षेप दोघं वारंवार व्यक्त करतायत आपल्यासोबतचे पॅनलिस्ट, आणि त्याच्यावरचं उत्तर तुमच्या भूमिकेत सापडत नाहीये. तसंच हा जो 10%चा जो निर्णय ना तो 10%चा निर्णय मराठा समाज नीट पासून इंजिनिअरिंगच्या परीक्षेपासून वंचित राहिला. 25 लाख लोकांनी फॉर्म भरले. लोक अजिबात खुश नाही सरकारवरती. सरकार जरी सांगत असलं की आम्ही अपवादात्मक परिस्थिती सिद्ध केलेली आहे, मागासले पण सिद्ध केलेले आहेत, सुप्रीम कोर्टाच्या पद्धतीने आम्ही निर्णय घेतलेला आहे. समाज म्हणजे जरांगे पाटील यांच्या मागे सध्या जे काही 10-15 जे त्यांचे समर्थक फिरत आहेत तो मराठा समाज नव्हे. मराठा समाज, कोट्यवधी जनता आज या निर्णयाचा फायदा घेण्यासाठी प्रयत्नशील झालेली आहे. त्यांच्या प्रयत्नांमध्ये आपण अडथळा निर्माण करू नये. कृपया आपण महायुती सरकारने जे काही प्रयत्न केले त्यांना काही महिने तरी साथ द्या. जेव्हा हे जे काही आरक्षण आहे रद्द होईल तेव्हा तुम्ही सर्व पुढे या आणि तुमचं आंदोलन सुरू करा असं मी आपणास ठामपणे सांगेन. ठीक आहे सावंत साहेब, एकदा उत्तर ऐकून घेऊ डॉक्टर मोरेंचं. डॉक्टर मोरेंना आपण 1 मिनिटाचा वेळ देतो आहोत. मोरे, आपलं म्हणणं आपण मांडल्यावर पुढचे प्रश्न तयार असतील. सावंत साहेब, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. आमच्या मराठा बांधवांना तुम्ही ईडब्ल्यूएस मधून, आता ज्याने आरक्षण घेतलं त्याला ईडब्ल्यूएस मध्ये जाता येत नाही.
आणि नीटच्या फॉर्म मध्ये तुम्ही ऑप्शन दिला नाही. 25 लाख पोरांनी फॉर्म भरले, आमच्या मराठा बांधव वंचित राहिलेत. इंजिनिअरिंगच्या परीक्षेमध्ये राहिलेत. याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. एमपीसीच्या परीक्षेमध्ये वंचित राहू लागलेले आहेत. याचं उत्तर तुम्ही अद्याप दिलेलं नाही. आणि राहिला प्रश्न, पण डॉक्टर मोरे ईडब्ल्यूएस पण पाहिजे, जातीचं आरक्षण पण पाहिजे, कुणबी पण आरक्षण पाहिजे, असं कसं शक्य होऊ शकतं? काही लॉजिक आहे की नाही त्याला? प्रसाद सर, ईडब्ल्यूएस ज्यांना आरक्षण मिळतंय, सरकारचा जीआरच आहे, ज्यांना आरक्षण मिळतं कोणत्याही प्रकारचं त्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण घेता येत नाहीये, असा स्पष्ट जीआर आहे. मग केंद्राच्या नोकऱ्याचं आमचं काय? याच्यावर शासनाने खुलासा केलेला नाही. आता आमचे पोरं राज्याच्या आणि केंद्राच्या नीटच्या आणि इंजिनिअरिंगच्या परीक्षेमधून लाखो विद्यार्थी वंचित राहू लागलेले आहेत. नीटच्या परीक्षेसाठी राज्याचं आरक्षण कसं लागू राहील? नीट परीक्षेला राज्याचं आरक्षण लागू राहत आहे का? राहणार नाही. राज्याचा कोटा आहे सेपरेट. प्रसाद सर, राज्याचा कोटा केंद्राच्या रचनेतला आहे. राज्यातला कोटा केंद्राच्या रचनेतला आहे. सावंत साहेबांकडे त्याची काही उत्तर असतील तर आपण त्यांच्यापर्यंत जाऊ. अधिक तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे ते तुमच्या कदाचित प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देऊ शकतील. आणि त्यानंतर स्नेहा गावकर, मी आपल्यालाही विचारेन. पुढचा प्रश्न तयार आहे तुमच्यासाठी. आधी अरुण सावंत, आपण खुलासा करा. नीटमध्ये महाराष्ट्राचं 10% आरक्षण केंद्रानं लागू करणं ही रचना योग्य आहे? अपेक्षा ठेवणं योग्य आहे का? हा केवळ आणि केवळ तर्कशास्त्राचा सुद्धा सावळा गोंधळ आहे? नाही, पहा, पूर्वीपासून जे ईडब्ल्यूएस मध्ये 10% आरक्षण मिळत होतं ते आरक्षण केंद्र सरकारच्या कोट्यातून मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. परंतु आता सध्या महाराष्ट्र सरकारने जे काही मराठा समाजाला 10% आरक्षण शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये दिलेले, सरकारी नोकऱ्यांमध्ये, त्या आरक्षणाचे फायदे घ्यायला मराठा समाजाच्या मुलांनी सुरुवात केलेली. आपल्यामधलेच काही लोक या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेले, परंतु हायकोर्टाने त्यांची ती मागणी फेटाळली आणि हे आरक्षण थांबविता येणार नाही. जोपर्यंत या नोकऱ्यांमध्ये हे इच्छुक आहेत तोपर्यंत त्यांनी त्या नोकऱ्या घ्याव्यात. आणि जर का याच्या विरोधात कोर्टाचा निकाल गेला तर मात्र यांच्या नोकऱ्या सुद्धा धोक्यात येतील, हे स्पष्टपणे हायकोर्टाने सांगितलेले आहे. तर तुम्ही अगोदरच नको त्या शंका कुशंका का काढायला लागलेला आहात? हे आधी तुम्ही मराठा समाजाला समजावून द्या. आपण स्वतः जरांगे पाटीलांबरोबर मराठा समाजाच्या हक्कासाठी लढत आहात की मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही आहात, ते आता सांगायचंय. डॉक्टर मोरे, याचं उत्तर एका मिनिटात. विरोधात. मराठा समाज काही दूधखोळा नाहीये. आम्हाला 50%च्या वरचं आरक्षण देऊन घटनात्मक आरक्षण जे आहे ते मिळवण्यापासून आज तुम्ही वंचित करू लागलेले आहेत. हा वंचित घटकांचा, मराठा समाजांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार आहे. एवढ्या वर्ष हायकोर्टाने देखील एवढ्या वर्ष तुम्ही वंचित खेळायचा प्रयत्न सरकारने केलेला नाहीये. आपण सांगतो, अनेक जवळजवळ 21 राज्यांमध्ये 50%च्या वर सुद्धा आरक्षण दिलेलं गेलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता पण दिली. मी आपल्याला सांगतो, काही अपवादात्मक स्थितीमध्ये जर का तेथील काही समाज जर त्यांना असं आढळत असेल की ते मूळ धारेपासून दूर फेकले गेलेले आहेत तर त्यांना 50%पेक्षा जास्त आरक्षण कायद्याने देण्याची तरतूद आहे. परंतु तुम्ही असा स्वतःचा कोणता कायदा निर्माण करत आहात की सुप्रीम कोर्टाच्या कायद्याला किंवा हायकोर्टाच्या कायद्याला सुद्धा तुम्ही मानायला तयार नाहीये? तुम्ही अगोदरच त्या सरकारच्या कायद्याच्या विरोधात. एकदा डॉक्टर मोरेंचाही ऐकूयात. त्यांची भूमिका आपल्याला लक्षात घ्यायची, नोंदवून घ्यायची. आणि स्नेहा गावकरांसाठी पुढचे प्रश्न तयार आहेत. त्यांची वेळ कमी होत चालली आहे या चर्चेत सहभागी असण्याची. डॉक्टर मोरे, आपण आपलं उत्तर पूर्ण करावं लवकर. सावंत साहेबाला माझा प्रश्न आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन जी आहे ती सुप्रीम कोर्ट, दूरदराज आणि असं आदिवासी क्षेत्र ज्याचा संपर्क नाही, ही 93-94 ची बाब कशी दुरुस्त होणार? महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्ही एवढं कमी आरक्षण कसं काय घेणार? 50%च्या बाहेरचं कसं काय देतात आम्हाला? तुम्हाला घटनात्मक अधिकार 50%च्या आतमधला असल्यानंतर अनेक मुद्दे आहेत. अहो, तुम्ही आमचं प्रतिनिधित्व चुकीचं मांडल्यामुळे ते आरक्षण नाकारलं गेलं होतं. आता काय करणार? तुम्ही कसं मांडणार? इंदिरा साहनी खटल्यामध्ये 100% पैकी प्रमाण मोजावं. आतापर्यंत कोणत्याही समाजाचं प्रमाण मोजलं नाही, फक्त मराठा समाजाचं मोजलं. कशासाठी? हा क्राईम आहे एक प्रकारचा. एवढ्या मोठ्या समाजाच्या भावनेशी खेळण्याचा हा गुन्हा आहे मोठा. आणि गुन्हा सरकार खेळतंय आणि न्यायालयाच्या माध्यमातून चर्चेला पुढे नेणं गरजेचं आहे. स्नेहा गावकर, जे काही तर्क आता इथे मांडले जात आहेत त्या तर्काच्या आधारे समाजाला फसवण्याची भूमिका आहे, समाजाला फसवण्याची भूमिका असेल तर ती कोणाची आहे? जरांगेंची आहे का इतर कोणाची आहे?
मला याच्यात एक महत्वाचा मुद्दा मगाशी मोरे साहेबांनी सांगितलं त्याला धरून सांगायचं आहे की ते म्हणतायत की विरोधी भूमिका कोण मांडते आणि कोण नाही. जर हे म्हणतायत की ही शंका येते अटक करण्याची, ही शंका आहे त्यांनी कबूल केलंय, मग शंका आहे तर आम्हालाही एक शंका आहे की तुम्ही जो विरोध करताय प्रत्येक सभामधून ज्या शिवीगाळ किंवा जे काही विरोध केला जातोय तो फक्त एका पक्षाचा केला जातोय का बरं? भाजपवर आणि त्यांच्याच नेत्यांवर आक्षेप घेतले जातात. मी काय कुठल्या पक्षाची म्हणून प्रतिनिधी म्हणून बोलत नाही, पण एका पक्षाच्या जिथं टार्गेट केलं जातंय मग आम्हालाही शंका येते की समोर येणारा जो जनसमुदाय किंवा लाखो करोडो जे म्हणताय ते कुठल्या पक्षाचे लोक नाहीयेत किंवा तुतारीचे डायरेक्ट आम्ही नाहीयेत. हे कशावरून आम्ही म्हणणार नाही की मराठ्यांची गर्दी असूच शकत नाही. हा मराठा समाज आहे त्याच्यामध्ये, पण तो भरकटवला गेलेला आहे किंवा कदाचित पैसे दिलेला आहे किंवा त्यांना काही आमिष देऊन किंवा भरकटवून. म्हणजे सरळ सांगायचं तर कालच्याच सभेत त्यांनी बीडच्या काय सांगितलं की तुम्ही मुलांनो 10% आरक्षण मधून आता फायदा घ्या, कुठला नोकऱ्यांचा आणि ऍडमिशनचा, हे स्वतः जरांगे पाटलांनी सांगितलं. मला ही भूमिका आवडली, पण ते लोक ऐकतायत की जे आम्ही करावं 10%तून घ्यावं म्हणतायत. मग तुम्ही तिथे बोलवून 10% आम्हाला आरक्षण मान्य नाही, ही दुटप्पी भूमिका कशासाठी घेताय? ही दुटप्पी भूमिका सांगून लोकांना भडकवायचं आणि गुन्ह्यामध्ये त्यांना अडकवायचं, हे अशी भडकवाभडकी आता बंद झाली पाहिजेत. हा, ज्या दिवशी आरक्षण हे रद्द होईल त्या दिवशी तुम्ही उपोषणाला बसा ना, आम्ही तुमच्या सोबत येऊ. पण आता मला अटक करणार म्हणून जे काय आता मोरे भाऊ म्हणतात की आमची शंका आहे, शंकेच्या भरोश्यावर तुम्ही लाखो करोडोंची सभा घेणार आणि तिथं समाजाला भडकवणार, हे चुकीचं आहे. डॉक्टर मोरे, इथे जाता जाता एक जो उल्लेख केला तो जास्त गंभीर आहे आणि तो आहे की गर्दी जमवण्याच्यासाठी तुम्ही कुणा एका राजकीय पक्षाच्या हातातलं बाहुलं होताय का? जी लोक येत आहेत ते तुतारीचे कार्यकर्ते तर नसतील कशावरून? प्रसाद सर, आतापर्यंत जरांगे पाटलांनी जर भूमिका घ्यायची असती तर मला वाटतं कोणत्या पक्षाला त्यांनी पाठिंबा दिला असता किंवा स्पष्ट केलं असतं. पण मला वाटतं अद्यापर्यंत तरी कोणत्या पक्षाची बाजू किंवा या पक्षाला मतदान करा का याच्या विरोधात मध्ये मतदान करा, समाजाची बाजू घेऊन आणि अगोदर मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री यांच्याशीच त्यांचं साठलोट होतं असे लोक आरोप करायचे. लोक काय म्हणतात तो महत्वाचा मुद्दा नाहीये. आमच्या जरांगे पाटलांनी अजून कोणत्याही पक्षाच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली नाही. याला मतदान करा किंवा त्यांना करा. राहिला प्रश्न, उत्स्फूर्त लोक, जनता त्यांच्या पाठीशी आहेत आणि सरकारने याचं गांभीर्य घ्यायला पाहिजे की नेमक्या मागण्या काय समाजाच्या, त्या मागण्याची सोडवणूक सरकारने तत्काळ केली पाहिजे. हे एवढं इझी घेऊ नका तुम्ही, हे फार मोठं आंदोलन आहे आणि अजिबात सरकारला झेपणार नाही या काळात. ठीक आहे, आपण येत्या काळामध्ये त्यावर लक्ष ठेवू आणि आत्ताच्या घडीला वेळ मर्यादा असल्यानं सगळ्यांना त्याची एक छोटी आठवण करून देतो. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.